नमस्कार. सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हाय एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आमच्याकडे काय बोलतात माघी गणेश उत्सव आहे, त्यामुळे आम्ही तिकडे आता चाललो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. तर तुम्ही पण व्हिडिओमार्फत दर्शन घ्या बाप्पांचं. बाप्पा तुम्हाला सुख शांती समाधान आणि निरोगी आयुष्य देवो हीच माझी बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे. तर आता आम्ही निघालो आहेत, तिथे तुम्हाला दाखवते मी. खूप सुंदर सुंदर असे देखावे आहेत आणि खूप छान लाईटिंग वगैरे सगळं असं शो केलं आहे त्यांनी. आणि बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर आहे. तर तुम्ही बघा आणि दर्शन घ्या आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता. थँक्यू. थांब. थांब. राक्षस काय रे? हा कसलं बनवलंय यांनी? कालिया अवतार बनवलाय. कालिया खूप लांबपर्यंत केलंय ना डेकोरेशन यावर्षी. बरंच कालिया अवतार बनवलाय. कालिया, वाव किती छान आहे बघ. गोवर्धन पर्वत आहे. गोवर्धन. हा 2 मिनटात तिकडे क्या करा. कैसा होगा रे बाबू? कैसा होगा? तू इतना फास्ट चलाएगा तो पीछे के पीछे रुक. पण नाव बघितलं का? बघ ते रील बघत म्हणे का. आता बघा आम्ही गाडी पार्क केली आणि आता आम्ही रांगेत लागलो आहे हे करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. तर बाकी व्हिडिओचा आवाज मी म्यूट केला आहे, कारण कसं गाणे वगैरे सुरू होते ना, बघा नृत्य वगैरे डान्स वगैरे, तर आपल्याला कॉपीराईट येईल व्हिडिओला. त्यामुळे मग मी हे सगळं म्यूट केलं आहे. इथं सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू, परत वेगवेगळ्या प्रकारचे असे डान्स, खाटू श्यामजी त्यांचा पूर्ण आरास बनवली. खूप सुंदर बनवलं सगळं. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणून स्किप न करता आणि आनंद घ्या तुम्ही पण. ही खरंच घोषणा आहे, अभिमानास्पद आहे. खरं तर आपण म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी ही गरज असते त्यामध्ये उड्डाणपुलाची निर्मिती दादांच्या माध्यमातून झाली. आपल्या विश्वनाथ दादा भोईरांच्या माध्यमातून वडवली रेल्वे फाटक पूल असेल, टिटवाळा येथील रेल्वे फाटक मध्ये मी गोवाला सांगायचं आहे, कारण कामं करणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं, सगळ्यांसाठी झटणारं नेतृत्व आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पकडायची आहे. किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8. काहीतरी असेल पैठणीचा गेम आहे ना, काहीतरी असेल पैठणीचा खेळ आहे ना. अजून एक खुर्ची घ्या, अजून एक केलं पाहिजे. हा नाही तर क्रीम बिस्किट व्हायचं. छान आहे, मला खूप आवडलंय. मस्त दिसतंय. सगळ्या वहिनी छान सजावट केली आहे ना. तरोताजा आहे. सुंदर आहे, किती छान वाटतं. नाकाच्या बाजूने बरोबर ते खाल्ले हे बघा ना, हे पण किती मस्त केलंय. सगळ्या तयार? जोरदार टाळ्या वाजवा या 10 जणींसाठी. आता 1 तास असंच ठेवतो, यांची मानच मोडायला पाहिजे. आलोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आधी आणि मी ऋषू पण आलाय, दादा पण आले, आदित्य पण आलाय, गुड्डू गुड्डू बघ. संपला कार्यक्रम आपला. पप्पा नंतर येणार आहेत आमचे. छान आहे ना खाटू श्याम.
चल ना भाई. एंट्री एवढी फिरून हा फिरून एंट्री बनवली यांनी हा. खाटू श्याम ना छान मूर्ती आहे. निघते आणि ही वारी पंढरपूरला जाते, आळंदीला जाते. आणि अशा या पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी आपले सर्व वारकरी इथे उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांना आपल्या माऊलीच्या चरणी माऊलीच्या नामस्मरणाने जयघोष करण्यासाठी सर्व कलाकार इथे सज्ज आहेत. तर चला आपण सगळ्या कलाकारांना इथे आमंत्रित करूया. मनुष्य प्रस्तुत सोहळा संस्कृतीचा सादर करत आहे. थोडी विनंती आहे गाणं आता बघा दर्शन करून मी आणि दी बाहेर आलो आणि इथे छान आम्ही असे फोटोशूट वगैरे केले. खूप छान बनवलं होतं. इतकं मन असं अगदी प्रसन्न झालं होतं इथे. आणि कीर्तन तर इतकं सुंदर होतं की तुम्हाला काय सांगू. खूप छान केलं होतं कीर्तन कीर्तन. दरवर्षी हा प्रोग्राम असतो आमच्याकडे आणि खूप म्हणजे असं चार चांद लावून जातो बघा. आता हा इथं पांडुरंगाचं गाणं होतं हे पण मला म्यूट करावं लागलं. खूप छान खंडेरायाचं गाणं होतं ते पण म्यूट करावं लागलं. कारण प्रत्यक्षात आम्ही जे अनुभवलं ते तुम्हाला व्हिडिओमधून दिसतं की नाही माहीत नाही मला. पण इतकं सुंदर आणि इतकं छान वातावरण होतं इथं सगळं झालेलं. एकदम असं भक्तिमय खूप छान होतं. छान आहे ना एकदम भारी बनवलंय ना. असं मन एकदम प्रसन्न झालं ना इथे येऊन. आलेल्या आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा आपण सन्मान करणार आहोत. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रियाताई शर्मा यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचे. आली बघ. मी सर्व महिलांना विनंती करतो आमच्या येते पण जोरात होत आहे लोक. पाकिटात येते पण मोबाईल मध्ये येते पण जोरात होणार येते की नाही. एका जोरदार काळ आपल्या दादांसाठी झालं पाहिजे. सरकारच्या लाडक्या बहिणी नाही मग तेच सांगते मी सगळ्या नागरिकांना, आमच्या सगळ्या महिला मंडळाला आणि आमचे सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार विश्वनाथ. आवाज फक्त इथलाच आहे. इकडे गेले बाबा हे म्हटले बाबा गाडीत जागा नाही आम्ही नाही येणार कडेपठाने. बोला येळकोट येळकोट. जय मल्हार. बोला येळकोट येळकोट. जय मल्हार. बोला येळकोट येळकोट. जय मल्हार. सर्व कलाकारांसाठी त्या जोरदार टाळ्या. बघा इथं पण हे गाणं इतकं सुंदर होतं. नवरी नटली कांदाई सुपारी फुटली. ते गाणं पण मला म्यूट करायला लागलं. इच्छा होत नव्हती पण काय करणार. मी अपलोड केल्यानंतर सुद्धा कॉपीराईट आला म्हणून म्हणजे व्हिडिओवरती. त्यामुळे मी परत व्हिडिओ डिलीट केला आणि परत रिपोस्ट केला आहे. त्यामुळे थोडं समजून घ्या.
हो तुम्ही थांबा ना, माझा ऐका, तुम्हाला सांगितलं यानं सांगितलं. घरी जाऊन सांगाल ह्यांनी सांगितलं निवेदकाने म्हणून मी पडले. चेंडू कुठे आहे? ठेवा की अशा चाल आणि तिथे चेंडू ठेवायला सांगाल. जिंकले मी. तयार? लहान मुलांना बाजूला घ्या, थोडं मागे सरका. वहिनी तुम्ही थोड्या पुढे आहात. तुम्ही थोडं मागे. चला भात लावायला चालल्या सगळ्या वहिनी शेतात. तयार? गाणं तयार आहे ना? ओके. मी 3 मिनिटांनी चालू करा. मी खालीच येतो, टेन्शन नाही. आता मला घेऊन काय नाही. 1 तयार का? 2 उड्या मारायच्या का? चालत नाही साहेब, उडी मारायची. 3 क्या बात आहे. अगं बाई चेंडू पोचला. पटकन पटकन. हो क्या बात आहे. जबरदस्त. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद. आता कळते आमचं लहान लेकरू शाळेत कसं खेळतं, चमचा गोटीमध्ये कसं पहिलं येतं, आहे की नाही? चेंडू घेऊन नका जाऊ, पाठवतो पार्सल. या ताई, तुमचं नाव सांगा. सगळं हातात पडा. आणि वृंदाताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता मस्त पैकी उठाना, मग पैठणी. काय झालं? उखाणा विसरलात की काय? फक्त सेफ नको. म्हणतील अरे हे तेच कानावर पडतं. वेगळा उखाणा होऊन झाला. छानपैकी माईक थोडं जवळ बघा. चला. मोबाईलमध्ये फोटो स्टेटसला नाही. वा मोबाईलमध्ये फोटो स्टेटसला नाही. नितीन रावांचं नाव घेते. नितीन रावांचं नाव घेताना माझं नाव फक्त स्क्रीन. वा क्या बात. अरे बाय बाय वा वा. पैसे इथे बघा एका कलाकारांनी सुंदर असं खाटूश्यामचं नृत्य केलं होतं. खूप छान. बघा मोराचा पिसारा वगैरे सगळं पूर्ण सेम टू सेम खाटूश्यामचं अवतार केला होता त्यांनी. ते खूप सुंदर दिसत होतं. बघा सगळ्यांनी त्यांची पूजा वगैरे केली, आरती वगैरे केली. आणि हे ना गर्दी असल्यामुळे मग मी स्क्रीनवरूनच हे व्हिडिओ घेतला, कारण तिथे जायला जागाच नव्हती आम्हाला नंतर. तर बघा किती सुंदर दिसते सगळं. सगळ्यांनी छान असं भजन वगैरे म्हटलं, त्यांची आरती वगैरे केली, आरती म्हटली. सेम टू सेम खाटूश्यामजींचं त्यांनी देखावा नृत्य सादर केलं होतं. त्यानंतर आम्ही निघालो, थोडीफार यात्रेत फिरलो, शॉपिंग केली आणि त्यानंतर परत घरी आलो. ₹10 काय दे? ₹10 काय दे? उतरा खाली. अजून पण घर इथे पाय नीट ठेवा. मला पण घेते हा आमच्या ब्लॉगमध्ये. आमच्या ब्लॉगमध्ये घेत. आमचा ब्लॉग बघा. दिसत नाही, फ्लॅश येतोय. जाऊ दे. झालं ना सोबत दर्शन. बघा मी येऊन गेली आधी, पण आता हे नंतर आले. परत मला यांच्यासोबत यायला लागलं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. कितीही केलं तरी लक्ष्मीशिवाय नारायण आपला असतो. हो का? म्हणून सोबतच दर्शन घ्यायला पाहिजे. गणपती बाप्पा दिसत नाही ना, पण आपले आता आमच्या गणपती बाप्पाचा चेहरा नाही दिसत आहे आपल्याला. हां फ्लॅश येतोय ना. ठीक आहे चल.